नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो पेपर सोडवलेला आहे त्या पेपरच्या संदर्भात तुमच्या उत्तरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी खरं तर इथे उपस्थित आहे. प्रश्न क्रमांक 1 जो आहे तो तुम्हाला दिला होता. विभाग गद्य 1 तक्ता पूर्ण करा आणि त्यानुसार आगळची वैशिष्ट्य असं जे दिलेलं होतं त्यामध्ये 6 फुटांची लांब, पाऊण फूट रुंद, सागवानी, भारभक्कम संरक्षण वगैरे वगैरे कवच असं आपण त्याचं एक हे पाहिलेलं होतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर मुख्य म्हणजे आता ही आपल्याला पाठ आपल्याला माहिती आहे ना, आजी कुटुंबाचा आपण. बरोबर. त्यामुळे या उतार्यावर तुम्हाला जे वेगवेगळ्या कृती दिलेल्या होत्या त्यातल्या या कृती आणि त्यांची उत्तरं इथे आपण आता बघतो आहोत. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्वमत जे आहे ते विचारलेलं होतं की लेखकाच्या घरची ढाळस म्हणजे त्यांच्या गावचं वर्तमानपत्र हे विधान पटवून द्यायचं होतं. आणि म्हणून मग आता इथे काय काय अपेक्षित आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा इथे अपेक्षित आहे ती म्हणजे प्रस्तावना. प्रस्तावना म्हटल्यानंतर यामध्ये पाठाचं नाव, आजी कुटुंबाचं आगळ, लेखक महेंद्र कदम है ना, आणि नेमकं या पाठातनं नेमकं काय सांगितलेलं आहे, ग्राम संस्कृतीचं जे वर्णन आहे, महत्व आहे ते याच्यामध्ये पटवून दिलेलं आहे, ते आपल्याला सांगायचं असं. मुलांना कोणत्याही प्रकारचं स्वमत आणि कुठल्याही पाठावर जर ते स्वमत आलं असेल तर त्या स्वमतामध्ये आपल्याला पाठाचा प्रास्ताविक करणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जे उत्तर आहे जे आपल्याला विचारलेलं आहे की घरची ढाळच म्हणजे त्यांच्या गावचं वर्तमानपत्र, आणि ह्याच्यासाठी म्हणून आपण काय केलं होतं की आजी ही कोण आहे, तर आजी ही सत्ताधीश आहे. कशाची, तर कुटुंबाची. आणि जितका तिला घरात मान होता ना मुलांनो, तितकाच तो मान तिला बाहेरही देण्यात येत होता. गावातही तिला मान आणि सन्मान होता. मग गावातल्या बायका काय करायच्या, तर दुपारी सगळ्या बायका यायच्या, तिथे एकत्र व्हायच्या, तिथे गप्पा गोष्टी व्हायच्या, विचारांची देवाणघेवाण व्हायची है ना. आणि विचारांची देवाणघेवाण झाल्यानंतर नेमकं काय चूक आहे, काय बरोबर आहे, या संदर्भातली सगळी तिथे गुपितं उघडल्या जायची. आल्या लक्षात. आणि त्याच्यामुळे गावातील ज्या काही घटना आहेत त्या सगळ्या बातम्यांची शहानिशा कोणासमोर व्हायची, तर आजी समोर व्हायची. शहानिशा म्हणजे काय, योग्य अयोग्य, खरं खोटं काय जे आहे ते ठरायचं. आता हे कसं, तर जसं तुम्ही बघाल वृत्तपत्रामध्ये म्हणजेच पेपरमध्ये जेव्हा एखादी बातमी द्यायची असेल तर वार्ताहर काय करतात, तर सगळ्या ठिकाणच्या बातम्या आधी गोळा करतात आणि त्या बातम्या गोळा केल्यानंतर त्या बातम्यांचं नेमकं खरं काय खोटं काय ते त्याची सत्यासत्यता समजून घेतात. आणि त्याच्यानंतर जो काही मुख्य संपादक आहे त्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या सांगण्यानुसार त्याचं नियोजन केलं जातं. आणि मग संपादक काय करतो, त्या बातम्यांची शहानिशा करतो. तशी ही जी आजी आहे ही जणू काही या पूर्ण गावातल्या बातम्या जाणून घेणं, काय खरं काय खोटं ते सांगणं, त्याची शहानिशा करणं, आणि मग बायका काय करायच्या, गावभर त्या बातम्या सांगायच्या. म्हणजे इथे वर्तमानपत्र, पत्रकार यांची तुलना आपल्याला कशाशी करता येईल, आजी म्हणजे जणू काही संपादक, आणि आजीच्या घरातली जी ढाळच आहे जिथे त्या सगळ्या बायका एकत्र यायच्या, बातम्यांची देवाणघेवाण व्हायची, ते आहे वर्तमानपत्र जणू काही. आणि म्हणून ही जी तुलना आहे ही आपल्याला इथे छानपैकी स्पष्ट करून सांगायची आहे. आल्या लक्षात. मग आपण घेतलं होतं पद्य विभाग है ना. गद्य विभागानंतर पद्य विभागामध्ये आपण दिली होती कविता. कविता कोणती दिली होती, तर वस्तू. आता वस्तू या कवितेबद्दल आपल्याला माहितीये की चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये ही कविता आहे, हेही आपल्याला माहिती आहे. आता याच्यात छानशी कृती तुम्हाला दिली. त्या कृतीमध्ये काय म्हणण्यात आलं की निखालस, स्वतंत्र, आवड आणि निरोप. मग निखालस काय, तर नुसती कृती बघितल्यानंतर ज्यांना ही कविता पूर्णपणे माहिती झालेली आहे है ना, आणि इथे कवितेमध्ये काय आलेलं आहे, कोणत्या संदर्भात आलं आहे, तर वस्तू या निखालस सेवक असतात माणसाच्या, असं इथे म्हटलेलं आहे है ना. त्यामुळे निखालस सेवक. त्याच्यानंतर स्वतंत्र खोली म्हणजे वस्तूला स्वतंत्र खोली नको असते है ना, म्हणजे तिला काय हवं आणि काय नाही, तर स्वतंत्र काय, तर खोली है ना. आवड कशाची वस्तूला, तर स्वतंत्र स्वच्छ राहण्याची, आणि निरोप हक्क. का बरं हक्क,
कारण निरोपाचा हक्क शाबूत ठेवायचा आहे वस्तूचा. त्यामुळे वस्तू ही निखालस सेवक आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यानंतर खोली ही जी आहे स्वतंत्र खोली अपेक्षित नाही वस्तूला, है ना, आणि तिला देखील स्वच्छ राहण्याची आवड आहे. म्हणजे वस्तूला कशाची आवड आहे? या कृतीतनं, म्हणजे कुठलीही कृती येऊ देत, तुम्हाला जर कवितेचा अर्थ माहिती असेल, कवितेचा व्यवस्थित अभ्यास तुमचा झाला असेल, तर तुम्ही कवितेवर विचारलेल्या कृतींचं यथोचित योग्य असं उत्तर द्या, है ना. अर्धा अर्धा गुणासाठी अशा या 4 कृती इथे विचारण्यात आल्या होत्या. आल्या लक्षात? त्याच्यानंतर मुलांनो, ही कृती दुसरी जी आहे त्याच्यामध्ये पुढील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा असं इथे म्हटलेलं. तर वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. या 4 ओळी आहेत. इथे कशाची अपेक्षा आहे? तर इथे फक्त याच ओळींचा सरळ अर्थ द्यायचा. खूप काही त्याच्या आतमध्ये त्याचा जो भावार्थ आपण जो म्हणतो किंवा त्याच्या आतला गर्भितार्थ जो आहे तो आपल्याला इथे खूप सविस्तर मांडायचा नाही. बोर्डाने आपल्याला सरळ अर्थ सांगा अशी कृती म्हटलेली आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे? इथे आपल्याला कृती ही सरळ अर्थानेच मांडायची आहे. मग इथे काय अपेक्षित आहे? तर जरी आपल्याला इथे सरळ अर्थ म्हटलं असेल तरी वस्तू कविता आहे. कवितेचे कवी द.वा धामणसकर आहे. कविता भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातनं घेतलेली आहे. आल्या लक्षात? ही थोडीशी एक जुजबी ओळख जी आहे ती द्यायला काहीच हरकत नाही, जरी तो सरळ अर्थ म्हटलेला आहे. आल्या लक्षात? आपल्याच उत्तराचा एक विशिष्ट प्रभाव हा ज्याला म्हणतो आपण पेपर तपासणारे जे असतात, बरोबर आहे, एक्झामिनर, त्यांच्यावर तो एक विशिष्ट प्रभाव पडतो की अरे वा, सुंदर सुरुवात झाली आहे. आणि जिथे सुंदर छान सुरुवात झालेली असते ना मुलांनो, तिथे आपल्याला गुण अधिकाधिक मिळतात. आल्या लक्षात? मग इथे आता काय अपेक्षित आहे की व्यक्ती आणि वस्तू यांचं अतूट नातं सांगा, की वस्तूशिवाय व्यक्ती राहू शकत नाही. वस्तूंना जीव नाही आहे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे, पण त्यांच्याशी जीव नसल्यासारखं वागायचं नाही, त्यांच्याशी वाईट वागायचं नाही, है ना. कोणत्याही निर्जीव वस्तूला भावना आहे असं समजूनच त्यांना वापरायचं, त्या तोडायच्या नाही, है ना. रागाला म्हणून फेकून द्यायचं नाही. हा अगदी सरळ अर्थ आहे. पुढे कवी म्हणतात की त्यांना मन नाही, पण त्यांना मन आहे असं समजा ना, काय हरकत आहे? आणि आपल्याला माहितीये की चेतन गुणोक्ती अलंकाराचा संपूर्ण कवितेतल्या प्रत्येक ओळीत त्याचा उपयोग झालेला आहे. आल्या लक्षात? त्यामुळे त्यांना मन आहे असं समजून आपण वागायचं आहे, है ना. जसं हो माणसांना मन आहे असं म्हटल्यानंतर की तुझ्या मनाचा विचार मी करतो एवढं जरी म्हटलं तरी ते तो समोरचा व्यक्ती सुखावतो. तर वस्तू का नाही सुखावणार? वस्तूंना देखील प्रचंड आनंद होईल अशी अपेक्षा. आणि म्हणून इथे कवी वस्तू या संवेदनशील आहे ना, त्यांना पण भावना आहे असं समजून माणसासारखा जीव लावावा अशी अपेक्षा इथे व्यक्त केलेली आहे. आल्या लक्षात? असं इथे उत्तर अपेक्षित आहे. त्याच्यानंतर मग आता स्वमत विचारलं आणि स्वमत मोठं आहे. कवितेतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दात तुम्हाला सांगायचंय. मग आता इथे पुन्हा तेच की कविता, वस्तू, द.भा. धामणसकर, भरून आलेले आकाश काव्यसंग्रह ही थोडीशी पुन्हा ओळख द्यायची. आणि मग कवितेतून व्यक्त होणारा जो विचार आहे त्यामध्ये कवी आणि कविता लिहिणं, म्हणजे कवीने ही कविता का लिहिली, वस्तू कवितेतून वस्तूविषयी नेमकं कवीला काय सांगायचं होतं, तर वस्तू या कवितेतून कवीला असं सांगायचंय की वस्तूविषयी देखील ते एक संवेदनशीलता व्यक्त करतात, हे लक्षात घ्या. म्हणजेच वस्तूंना भावना आहे हा एक सुंदर विचार खरं तर इथे कवींनी मांडलेला दिसून येतो, है ना. आपल्याला सांगायचंच काय आहे? कवितेतून व्यक्त झालेला विचार. मुलांनो, जी कृती विचारली आहे ना त्याचा नेमका 2 मिनिटं विचार करायचा आणि त्यानुसार लिहायचं. इथे आपल्याला पूर्ण अर्थ अपेक्षित नाहीच आहे. इथे आपल्याला फक्त कवितेतनं काय आलेला आहे विचार, जो आपल्यासारख्यांना म्हणजे विद्यार्थ्यांना, शिक्षकांना काय सांगू इच्छितो हे आपल्याला इथे लिहायचं आहे.
पुढे असं मी मुद्दा दिलेला आहे उत्तरात की माणसं वस्तूंना सजीव मानत नाहीत. ही गोष्ट खरी आहे. जीव मन आहे ना, त्यांना मन आहे, जीव आहे, असा विचार आपण मानायचा आहे वस्तूंना. त्यामुळे प्रेमाने हाताळायचं आहे, त्यांना दुजाभाव द्यायचा नाहीये है ना, त्यांना मानलेल्या जागेवरून निष्कासित करायचं नाही, हकालपट्टी त्यांची करायची नाही, वस्तूंना स्वच्छ ठेवायचं आहे. वस्तू हा एक ठेवा आहे, एक संपत्ती आहे, असा एक सुंदर विचार कवी इथे मांडतात. वस्तूंविषयी आपल्याला स्नेहभाव असणं आवश्यक आहे है ना. वस्तूंचं आयुष्य संपलं तरी त्या फेकून नाही द्यायच्या आहे, तर त्यांना संग्रही ठेवायचं आहे, त्यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करायची आहे. आणि निरोपाचा हक्क देताना म्हणजे जरी आपण त्यांना काय करतोय की ठीक आहे ती खराब झाली म्हणून आपण एखाद्या विकून देऊ, पण ती विकताना तिच्या प्रती एक भावना हवी की खरंच जसं तुमचं एखादी खुर्ची आहे, एखादं काय म्हणतात सायकल आहे, बरोबर आहे, तुमचं पुस्तक आहे, दप्तर आहे, तर ते एखादं दुसऱ्याला देता दुसऱ्या वर्षी. जेव्हा तुम्ही आता 10वीत आलात, 9वीत तुम्ही ते वह्या पुस्तकं वापरले असेल ते दुसऱ्यांना दिले, तर त्यांच्या प्रती पण निरोपाचा हक्क की खरंच तुम्ही आम्हाला अत्यंत उपयुक्त ठरलात. तर अशी वस्तूंविषयीची काय म्हणता येईल मानवाच्या ज्या भावना आहेत त्या भावना या कवितेतून व्यक्त केलेल्या आहे. आणि प्रश्नच नाही, मी मगापासून जे म्हणते की चेतन गुणोक्ती अलंकाराचा उपयोग अत्यंत सुंदर असा केलेला आहे, अप्रतिम असा उपयोग केलेला आहे. आता हा आहे झाला स्वमताचा भाग. इथे आपल्याला इथे आणखी एक पद्यावर कृती दिलेली आहे आणि ती कृती काय आहे, उत्तम लक्षण. ही जी आपली कविता आहे त्याच्यावरची कृती दिलेली आहे. ही पण कृती आपल्याला माहिती आहे मुलांनो, तर ही खरं तर 11 मुद्दे ह्याच्यामध्ये आहे. आपण एक रसग्रहणाचा भाग आहे, पण इथे कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा असं इथे म्हटलेलं आहे. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री याविषयी आपल्याला इथे बोलायचं आहे. आता प्रस्तुत कवितेचे कवी कोण, ही जी कविता आहे ना उत्तम लक्षण, कोण आहे याचे कवी सांगा, तुम्हाला माहिती आहे, हे आहेत समर्थ रामदास स्वामी. प्रस्तुत कवितेचा नेमका विषय काय, खूप भरभक्कम लिहायचं नाही, अजिबात भरभक्कम लिहायची गरज नाही. प्रस्तुत कवितेचा विषय लिहिताना थोडक्यात लिहायचा आहे. जसं संत रामदास तुम्ही लिहिलं इथे त्याला 1 गुण मिळाला, कारण इथे तुम्हाला कवितेचा कवी माहिती आहे की नाही ह्याची एक छोटीशी परीक्षा घेतल्या गेलेली आणि त्याला तो 1 गुण ठेवलेला आहे ना. तसंच इथे कवितेचा विषय जर आहे तर आदर्श गुणसंपन्न व्यक्तींची लक्षणं सांगून सद्वर्तनाची शिकवण आपल्याला उत्तम लक्षण या कवितेतून मिळालेली आहे. इथे आता अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. तुम्ही अगदी असंच्या असंच लिहायला पाहिजे असं काही नाही, नेमकं या कवितेत काय आलेलं आहे याची ओळख तुम्हाला व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर या पद्धतीने हे झाली दुसरी कृती. त्यानंतर कविता आवडण्याची आणि वा न आवडण्याची कारणं. आता इथे मुद्दामून असं लिहिलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या स्वमतावर आधारित. मी आता इथे तर सांगतेय तुम्हाला की असं आपण समजूया की कविता आवडलेली, आणि कविता आवडलेली आहे म्हटल्यानंतर कवितेत काय काय आवडलं तुम्हाला, तर समर्थ रामदास स्वामींनी या कवितेतून असं सांगितलेलं आहे की माणसाने आपलं जीवन कसं व्यतीत करावं है ना, खरं नेहमी बोलावं, खोटं बोलू नये, आणि पहा पूर्ण कवितेमध्ये असे करावे असे करू नये असं व्यवस्थित सांगितलेलं आहे. जी आपली वहिवाट आहे, जो योग्य रस्ता आहे त्याच रस्त्याने जावं, फळ ओळखल्याशिवाय खायचं नाहीये, म्हणजे काय करायचं, परोपकार करायचा, संत संग ठेवायचा, तो खंडू द्यायचा नाही, सत्सद विवेक बुद्धीचा उपयोग करायचा. असं एक 5-6 ओळीतून तुम्ही तुमच्या मताचा विचार इथे मांडायचा आहे की विद्यार्थ्यांच्या स्वमतावर. मी जे म्हटलं की तुम्हाला इथे काय वाटतं. आता कविता ही बहुतेक आवडेलच, आणि सगळ्याच आपल्या खरं तर पाठ्यपुस्तकातल्या ज्या कविता आहेत मुलांनो त्या प्रत्येक कविता अत्यंत सुंदर आहे, त्यामुळे न आवडण्याचा प्रश्न येतच नाही. आणि माझे हे असं अगदी स्वमतच आहे की मुलांनी बहुतेक कविता आवडली असंच लिहा, आणि मग ती का आवडली हे इथे तुम्हाला अशा पद्धतीने 5-6 ओळींमध्ये सांगायचं आहे. त्यामुळे कवितेचा पूर्ण अभ्यास असणं आपल्याला आवश्यक आहे. लक्षात येत आहे. त्यामुळे विभाग गद्य 1,
पद्य 2 याबद्दल आपण आतापर्यंत चर्चा केली. त्यानंतर विभाग 3 स्थूल वाचन. यामध्ये बघा गिरिजा कीर यांच्या नाटिकांचे विशेष असा हा एक प्रश्न टाकलेला की माझी कृती आहे. नंतर साहित्य कृतींचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात सांगा असं इथे म्हटलेलं आहे. मग आता गिरिजाबाईंच्या लेखनाची वैशिष्ट्य काय काय होती, आपण खरं तर काय केलेलं आहे मुलांनो, पाठाच्या आधारे तुम्ही सांगू शकता की गिरिजाबाईंच्या लेखनामध्ये तोचतोपणा नव्हता, हे आपल्याला माहिती. त्यांनी ज्या काही नाटिका लिहिल्या त्यामध्ये मुलांच्या विश्वाचा विचार केला गेला आणि खोटी आश्वासनं वगैरे असा कुठलाही प्रकार त्याच्यामध्ये नव्हता. तर त्यांच्या नाटिकामध्ये तर मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचं कौशल्य आहे ना त्यांच्या नाटिकांमध्ये दिसून येतं. त्याच्यानंतर सर काय म्हणते, त्यांनी ज्या काही नाटिका लिहिल्या त्या नाटिकांमध्ये त्यांनी होता होईस तर अत्यंत सोप्या, सहज समजेल आणि लहान मुलांच्या मनाचा ठाव घेईल अशा प्रकारचं त्यांनी लेखन केलेलं होतं. या संदर्भातले अनेक विशेष, नाटिकांचे विशेष आपल्याला पाठामध्ये आलेले आहे. त्यामुळे तोचतोपणा नाही, अत्यंत सुंदर असं लेखन, लहान मुलांच्या भावविश्वात रमता येईल असं त्यांनी केलेलं लेखन. या सगळ्या मुद्द्यांचा एक 5-6 मुद्दे जे आहेत त्या आणि लहान मुलांना रुचेल, पचेल, आवडेल अशा पण नाटिकांचं त्यांनी लेखन केलेलं आहे. तर हा सगळा जो भाग आहे तो गिरिजा कीर यांच्या नाटिकांचे विशेष यामध्ये आपल्याला सांगता आला पाहिजे. त्यानंतर दुसरी कृती आहे साहित्य कृतींचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे. आपण पाहिलेलं होतं की तर आपण याच्यावर बऱ्याचदा चर्चा केलेली आहे, पण तरी पुन्हा एकदा की पहिल्यांदा साहित्य कृती म्हणजे काय, सुरुवातीलाच एक 10-12 मुद्दे दिलेले आहेत. त्यामध्ये कथानक कसं आहे, कथानकाची भाषा कशी आहे, कथानक लिहिणारा कवी लेखक हा खूप प्रसिद्धच असला पाहिजे असं नाही, तर त्याची भाषा ही वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी असली पाहिजे. हा एक मुख्य म्हणजे आस्वाद घेताना ती भाषा शैली कशी आहे ती बघितली गेली पाहिजे. कविता असेल तर काव्य सौंदर्य असेल, म्हणजे ज्याला म्हणता काव्यसंग्रह असेल तर त्या काव्यसंग्रहामध्ये कविता किती चांगल्या पद्धतीने लिहिलेली आहे, त्याची भाषा नेमकी कशी आहे. आकाशी झेप वगैरे ही कविता आहे, ही कविता शिकताना आपल्याला आनंद मिळतो. का आनंद मिळतो, तर त्या कवितेचा जो आस्वाद आहे तो आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने घेता येतो. मग ते कथानक असू दे, नाटक आहे, कादंबरी आहे ना, चरित्र आहेत, कविता संग्रह आहेत, यांची निर्मिती जी केलेली आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचं लेखन कवीनी केलेलं आहे, लेखकाने कसं लिहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार खरं तर साहित्य कृती मग ती कोणतीही असो आहे ना, तिचा आस्वाद घेताना या सगळ्या गोष्टींचा उपयोग करायला पाहिजे किंवा या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजे. खूप अवजड भाषा असेल, खूप अलंकारिक भाषा असेल है ना, तर ते देखील लेखन नसावं. कारण अशा लेखनाचा ऍक्च्युली परिणाम असा होतो की वाचकाला त्या गोष्टी आवडत नाहीत. बरोबर आहे. किंवा एखादं नाटक आहे, एखादा सिनेमा आहे, तो बघताना ती जी चित्रकृती आहे, ती जी साहित्य कृती आहे, मग ती नाट्यकृती असू दे ना तर चित्रपट कृती असू दे, तर ती बघत असताना त्याची भाषा जर कठीण असेल, काही कळतच नसेल, बरोबर आहे, मग ती बोली भाषा असो, ग्रामीण भाषा असो, कोणतीही असो, परंतु भाषा शैली जी आहे ती अत्यंत उत्कृष्ट आणि मनाला समजणारी, सहज मनाचा वेध घेणारी असेल तर तो चित्रपट असो, नाटक असो, कथा कादंबरी असो. जसं रणजित देसाईंची स्वामी कादंबरी आहे ना, वि स खांडेकरांचे 2 मेघ ही कादंबरी आहे, मनाचा ठाव घेणारे आहेत. कारण या साहित्य कृती अजरामर आहे. त्याचं कारण त्यांचा आस्वाद घेताना या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर लक्षात येतं की सहज मनाचा ठाव घेणाऱ्या साहित्य कृती असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार इथे करायचा आहे. इथपर्यंत मला वाटतं नक्की लक्षात आलं असेल. विभाग 3 पण झालेला आहे. आता आपण वळूया विभाग 4 भाषाभ्यासकडे. ठीक, पहिल्यांदा इथे पाहूया व्याकरण कृतीमध्ये विचारलेला आहे तुम्हाला समास सगळे अभ्यासाला आहेत, त्याचा सराव झालेला आहे. सामासिक शब्द आणि समासाचं नाव. ठीक आहे, इथे द्विदल ऍक्च्युली पाहिजे,
ठीक आहे, जे दिसतंय तर द्विदल हा शब्द तुम्हाला माहिती आहे. द्वि म्हणजे दोन है ना, तर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास हा जो विचारलेला आहे, ठीक आहे, हे उदाहरण जे इथे दिलेलं आहे. तर द्विदल दोन असं म्हटल्यानंतर संख्यावाचक विशेषण है ना, तर संख्यावाचक विशेषण जिथे असेल तिथे आपल्याला माहिती आहे द्विगु समासाची ओळख काय आहे. संख्यावाचक विशेषण हे पहिलं पद असतं, या सामासिक शब्दातलं पहिलं पद संख्यावाचक विशेषण असतं, बरोबर आहे. आणि दुसरं असतं ते म्हणजे नाम. इथे द्विदल आपल्याला अपेक्षित आहे आणि म्हणून इथे द्विगु समास होतो. नीलकमल, इथे नील असे कमल है ना, त्यामुळे इथे कोणता समास होतो तर कर्मधारय समास. आपली समासांचा सराव अधिक झालेला आहे खरं तर, त्यामुळे आपल्याला ह्या मी जे सांगते ती संकल्पना लक्षात येत असेल. सामासिक शब्द द्विदल आणि दुसरं आहे नीलकमल, ठीक आहे. नंतर आहे शब्दसिद्धी. याच्यामध्ये यथामती, खोदाई, नागरिक, बिनचूक. आपल्याला इथे काय करायचं होतं तर प्रत्यय घटित शब्द कोणते आहेत आणि उपसर्ग घटित शब्द कोणते आहेत हे आपल्याला वेगळं याचं वर्गीकरण या तक्त्यामध्ये करायचं होतं. त्यामध्ये आपल्याला एक लक्षात येईल की खोद हा मूळ शब्द आहे, खोद हा मूळ शब्द आहे आणि त्याला ई हे प्रत्यय लागलेला आहे. आणि खरं तर खोद अधिक आई या अर्थाने खोदाई असा शब्द जरी तयार झाला तरी मूळ शब्द हा खोद आहे आणि त्याला ई हा प्रत्यय लागल्यामुळे हा जो शब्द झाला शब्दसिद्धीमध्ये 3 प्रकार आहेत हे आपल्याला माहिती आहे. प्रत्यय घटित शब्द, उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द, ठीक आहे. त्या अभ्यस्तामध्ये पण काय काय आहे मुलांनो, पूर्णाभ्यस्त आणि अंशाभ्यस्त. तर इथे आपल्याला फक्त 2च सांगायचे होते, एक प्रत्यय घटित शब्द आणि एक उपसर्ग घटित, याच्यातलं वर्गीकरण करायचं होतं. दुसरं आहे नागरिक है ना, नागरिक एक प्रत्यय लागलेला आहे पुन्हा है ना. नगरात राहणारा, नगर हा मूळ शब्द त्यामुळे नगर अधिक इक नागरिक असं इथे असल्यामुळे इक हा प्रत्यय इथे लागला आणि त्यामुळे हा पण जो शब्द आहे हा काय झाला प्रत्यय घटित शब्द झालेला आहे, ठीक आहे. नंतर मग आहे यथामती. आपण इथे उत्तर बोलतो आहोत, इथे या पद्धतीने दिलं होतं यथामती, खोदाई, नागरिक, बिनचूक. याच्यातलं यथामती, यथामतीमध्ये मती बुद्धी म्हणजे मुलांनो एक लक्षात घ्या, तुम्हाला जर शब्दांचे अर्थ माहिती असतील तर तुम्ही काय करू शकाल, योग्य पद्धतीने शब्दांचे अर्थ लिहू शकाल. यथामतीमध्ये काय आहे, मती, मती म्हणजे काय तर बुद्धी. तर यथा म्हणजे योग्य, तर ज्याची बुद्धी योग्य या अर्थाने यथामती. आपण बोलताना म्हणतो की यथामती, यथाशक्ती आपण एखादी गोष्ट दान करायची असेल तर करू शकता है ना, वाक्यात आपण असं नेहमी वापरतो. म्हणून तुम्हाला जसं समजेल रुचेल या अर्थाने पटेल है ना, मतीला पटेल, बुद्धीला पटेल, म्हणून मूळ शब्द मती आहे, बुद्धी आहे आणि यथा हा काय लागला उपसर्ग लागला. मूळ शब्दाच्या आधी जर लागत असेल तर तो उपसर्ग, मूळ शब्दाच्या नंतर जर लागत असेल तर तो प्रत्यय. आणि त्याच्यानंतर आहे बिनचूक, बिनचूक है ना, चूक हा मूळ शब्द, बिन काय लागला उपसर्ग लागलेला आहे. आल्या लक्षात. त्याच्यानंतर विचारलेला आहे पारिभाषिक शब्द. आपल्याला पाठ्यपुस्तकातीलच पारिभाषिक शब्द येणार आहेत, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे है ना. तर त्यामुळे आपले छान त्या दोन्ही पृष्ठांवरचे तुमचे पारिभाषिक शब्द समजून उमजून दोनदा लिहा, समजून घ्या, त्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. आल्या लक्षात. इंग्रजीतून मराठीत, मराठीतून इंग्रजीत असे जे शब्द आहेत आलेले ते सगळे शब्द आहेत पृष्ठ क्रमांक 114 आणि 115 वर ते आलेले आहेत. आणि त्या सगळ्यांचं म्हणजे इथे तुम्हाला 2 जरी शब्द दिलेले आहेत तरी देखील तुम्ही एक बघायचं की तुम्हाला कुठलाही जो शब्द असेल, इथे जसं उदाहरणार्थ मी सांगते की एक्सप्रेस हायवे आणि मग द्रुत गती महामार्ग, म्हणजे तुम्ही सराव कसा करायचा याचा, तर सराव करताना तुम्ही काय करायचं की ते इंग्रजी शब्द आणि त्यांचे मराठी अर्थ हे लिहून पाहायचे. पारिभाषिक शब्द ह्याचा अभ्यास करताना हा सराव तुम्हाला करायचा आहे. पुन्हा एकदा सांगते की दोन्ही पृष्ठांवरचे जे पारिभाषिक शब्द आहेत तेच आपल्याला परीक्षेत येतात.
त्यामुळे वेगळे करायची गरज नाही, पण तरी देखील म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की वाचन भरपूर पाहिजे. अशा अनेक शब्दांना मराठीतनं इंग्रजीत किंवा इंग्रजीतनं मराठीत काय म्हणतात, कारण या भाषा भगिनी आहे सगळ्या, इंग्रजी, संस्कृत, हिंदी, मराठी. त्यामुळे आपल्याला या शब्दांचा व्यवस्थित अभ्यास असला पाहिजे. इथे काय विचारले, 2 शब्द दिले, एक आहे बेंच आणि दुसरा आहे लिरिक. तर बेंचचा अर्थ होतो एकतर आसन आणि दुसरं न्यायासन. दोन्हीपैकी तुम्ही एक जरी उत्तर लिहिलं तरी चालेल, तुम्हाला माहिती व्हावं म्हणून मी इथे दोन्हीही उत्तर दिलेले आहेत. नंतर आहे लिरिक. लिरिक म्हणजे काय, गाणे, भावकविता, भावगीत. आल्या लक्षात. त्यामुळे या शब्दांचे असे अर्थ आपल्याला मराठीत माहिती पाहिजे, किंवा मराठी शब्दांना इंग्रजीत काय म्हणतात हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. आल्या लक्षात. त्यानंतर वाक्प्रचार. वाक्प्रचारांचा पण मुलांनो खूप अभ्यास करणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पाठांमध्ये अनेक वाक्प्रचार आहेत. प्रत्येक पाठामध्ये वाक्प्रचार आहे. आता उदाहरणादाखल सांगायचं झालं तर अरुणिमाची गोष्ट हा जो पाठ आहे याच्यामध्ये 25 वाक्प्रचार आलेले आहेत बरं का. आपण शोधायचे, त्यांचे अर्थ लिहायचे. शिकवता शिकवता मी तुम्हाला शिकवताना प्रत्येक शब्दाचा अर्थ लिहायला सांगते, प्रत्येक वाक्प्रचाराचा अर्थ लिहायला सांगते. त्याचं कारणच हे आहे की असे वाक्प्रचारांचे अर्थ, शब्दांचे अर्थ तुम्हाला नेहमीच अभ्यासाला कामाला येतात. आणि भाषाभ्यासमध्ये आपल्याला वाक्प्रचार ही जी कृती आहे याच्यासाठी हे आवश्यक आहे. मग आता इथे कोणते वाक्प्रचार विचारले आणि या कृतीत करायचं काय आहे, तर 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. आपल्याला दिले किती आहे, 4 वाक्प्रचार. जास्तीत जास्त वाक्प्रचारांचा अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे. खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे, कानोसा घेणे, अंदाज घेणे, व्यथित होणे, दुःखी होणे, खस्ता खाणे, खूप कष्ट करणे. मला वाटतं यांचा अर्थ तुम्हाला कळला असेल. पुढे इथे हे तर अगदी सोप्या कृती आहेत मुलांनो, की महिन्यातनं एकदा प्रकाशित होतं ते मासिक, ज्याचं आकलन होत नाही असं अनाकलनीय, ज्याला कोणी शत्रू नाही असा अजातशत्रू है ना. विरामचिन्ह तुम्हाला माहिती आहे, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम, हे लिहिताना देखील योग्य लिहायचं, याच्यात चुका नाही करायच्या रस्व दीर्घाच्या. आल्या लक्षात. आणि शेवटच्या टप्प्याकडे आपण आता आलेलो आहोत आणि ते म्हणजे पत्रलेखन. पत्रलेखन काय आहे, हे काय करायचं आहे, तर ईमेल पद्धतीने पत्र कुठलंही येऊ द्या, पत्ता, त्या प्रती, व्यक्तीचा मुद्दा, त्याचा पत्ता आवश्यक आहे, ईमेल पत्ता, पत्राचा विषय आवश्यक आहे मुलांनो. अचूक शब्दात नेमका आशय पण आपल्याला देता आला पाहिजे. दिनांक असेल तर ज्या दिलेल्या दिनांक आहेत त्या पण योग्य लिहायला पाहिजे. इथे जर काही विचारलंय त्या सगळ्या मुद्दे, म्हणजे इथे जर काही म्हटलं असेल, जसं इथे म्हटलं ना आदर्श हायस्कूल किंवा 40वे राज्यस्तरीय विज्ञान वगैरे, तर हे पण बरोबर सगळ्यांचा इथे काय करायचा आहे, उल्लेख तुमच्या पत्रात आला पाहिजे. आणि नंतर आहे कथालेखन. कथेला योग्य शीर्षक द्या, कथेतील घटना, प्रसंग त्यानुसार मांडणी करा. भूतकाळात कथा लिहा, कथेला भाषेच्या घटनांचा क्रम योग्य ठेवा, कथेनुसार पात्र, त्यांचे संवाद, योग्य भाषेचा वापर करा है ना. प्रसंगानुरूप भाषेची वाक्यांची मांडणी बरोबर करा, तात्पर्य लिहा. आलंय लक्षात. तर अशा प्रकारे कथा सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने लिहिता आली पाहिजे. आतापर्यंत आपण जेवढ्या उत्तरांचा सगळा विचार केला, मला नक्कीच एवढं माहिती आहे, आत्मविश्वासाने मी सांगते की सगळी उत्तरं तुम्हाला कळली तर असतीलच, परंतु तुमच्या सगळ्या संकल्पना पण स्पष्ट झाल्या असतील असं मला वाटतं. कथालेखन आणि पत्रलेखन म्हणजे अर्थात उपयोजित लेखन, याचा जास्तीत जास्त सराव करा. एक छान वही करा आणि त्यात भरपूर पत्रलेखन, कथालेखन, बातमी लेखन, वृत्तलेखन, जाहिरात लेखन तुम्ही जरूर करायला पाहिजे. माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भरभरून तुम्ही मार्क मिळवा, गुण मिळवा आणि भरभरून तुम्ही अभ्यास करा. आल्या लक्षात. तर अशाच पद्धतीने आपण पुन्हा भेटू, पुन्हा चर्चा करूया सगळ्याच उत्तरांवर. आल्या लक्षात. तुम्हाला जितक्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सगळेजण तत्पर आहोत. तुम्ही विचारू शकता. तुम्हाला कुठलेही ज्या काही समस्या असतील त्या आम्ही सोडवण्यासाठी इथे उपलब्ध तुम्हाला वारंवार होणारच आहोत. आल्या लक्षात. तेव्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. खूप छान पद्धतीने तुम्ही प्रश्नांची उत्तरं
लिहू शकाल. अशा आपण उत्तरांची जी चर्चा केली, असेच आपण इतरही पेपर जे आहेत त्यांची चर्चा करणार आहोत. ठीक आहे.